आज आपण कहाणी पाहणार आहोत एका छोट्याशा गावातील एका शेतकऱ्याची. मित्रांनो, एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता. नाव त्याचं रामू. घर गरीब होतं. तो सुद्धा गरीबच होता, पण मन मात्र खूप श्रीमंत होतं. त्याला एक छोटा मुलगा होता. त्याचं नाव गणू. गणू रोज शाळेत जायचा, पण त्याला कधीच कळलं नाही की त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी किती कष्ट घेतले आहे. पावसात भिजत, उन्हात जळत रामू दिवसभर शेतात काम करायचा. हाताला खड्डे पडलेले, पायात चप्पल नाही, पण चेहऱ्यावर कायम हसू. एक दिवस गणू शाळेतून रडत रडत आला. तो म्हणाला, बाबा, सगळ्यांकडे नवीन बूट आहेत, माझ्याकडे नवीन नाहीत. माझ्याकडे मुळीच काहीच नाहीत. मला उद्या शाळेत जायचं नाही. रामू काही बोलला नाही, फक्त हसला आणि रात्री शांतपणे गावातल्या दुकानात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गणूच्या उशाजवळ एक नवीन बुटांचा जोड ठेवलेला होता. गणू आनंदाने उड्या मारू लागला. बाबा, तुम्ही घेतले, बाबा, तुम्ही घेतले. रामू फक्त म्हणाला, अरे, तू मोठा होऊन माझं स्वप्न पूर्ण कर, बस. काही वर्षांनी गणू मोठा झाला. शहरात नोकरीला गेला. मोठ्या ऑफिसमध्ये बसला, AC रूममध्ये. चांगला मोठा दिलदार तडफदार साहेब झाला. एक दिवस फोन आला, तुझे बाबा आजारी आहेत. गणू धावत गावात पोहोचला. बाबा खूप अशक्त झाले होते. हात अजूनही खड्डे पडलेलेच. गणूने बाबांचा हात हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूच म्हणाला, बाबा, त्या बुटांसाठी तुम्ही स्वतःच्या चपला घेतल्या नव्हत्या ना. रामू फक्त हसला आणि म्हणाला, बाळा, बापाचं सुख म्हणजे मुलाचं हसू. त्या दिवशी गणूला समजलं की बाबा म्हणजे सावली असते, जी स्वतः उन्हात उभी राहते आणि मुलाला थंडावा देते. आजही जर तुझ्या आयुष्यात बाबा आहेत, तर त्यांना एकदा मिठी मार. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे, बाप ही असंख्य मोत्यांमधून निवडलेला एक अनमोल असा हिरा, अनमोल असा एक बाप असतो. तुम्ही लहान असताना खूपदा मिठी मारली असाल, परंतु मोठं झाल्यानंतर कधी बापाला मिठी मारली का? आठवा. आणि बापाला आज जमेल तर नक्की एकदा मिठी मारा. कारण बापाचं प्रेम कधीच शब्दात दिसत नाही, फक्त ते त्यांना महसूस करावं लागतं. त्यांना ते हृदयातून जाणून घ्यावं लागतं. त्यांचं प्रेम फक्त त्यागामध्ये दिसत असते. हेच आहे बाप. कहाणी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा. धन्यवाद.